त्यामुळे कामाची लगबग सुरू झालेली आहे। त्यामुळे पोळ्या आणि पूर्ण ताट मी आज काय केले हे तुम्हाला दाखवते। पोळी पूर्ण फुगत नाही माझी, मी मान्य करते, पण माझ्या पोळ्या उद्यापर्यंत म्हणजे 2 दिवस पोळ्या माझ्या मऊ राहतात छानपैकी। त्यामुळे पोळ्या व्यवस्थितच होतात, फुगत नाही हे मान्य, पण चांगल्या होतात, मऊ होतात। तरी थोडेफार आले तसे येतात, पण पोळी मऊच राहते आणि सगळीकडनं ती पूर्ण शेकली जाते। अशा पद्धतीने ही पोळी छान करून घ्यायची। मीठ आणि लिंबू हे सगळं डाव्या बाजूला घ्यायचं आहे। सगळं आपला सलाड ठेवायचा आहे कढईने आणि टोमॅटो। त्याच्यानंतर भाजी केलेली आपण भाजी वाढून घेते। त्याच्यानंतर मसाले भात केलेला आहे। आपण हा मसाले भात एका कढईला वाढून घ्यायचा आहे। चांगला मस्त फडफडीत झालेला आहे बघा। त्याच्यावरती तूप टाकायचं आहे। थोडंसं जवसाची चटणी आहे ती पण वाढते मी कढईला इथे। जवसाची चटणी मसाले भाताबरोबर टाक। त्याच्यावर जिऱ्याची पूड, पाहुण्यांना नेहमी मधली पोळी वाढायची कारण ती मऊ असते। मग ती पोळीवर पण थोडंसं तूप टाकायचं। आजचा मेनू अशा पद्धतीने।